दिस इज नॉट अन एंड. दिवाळीनंतर थोडी फ्री होती, दॅट टाइम विल कम डाऊन. तुमच्या संस्थेच्या बोर्डाने व्हिजिट करणं, त्यांना दाखवणं आणि त्याच्याबरोबर जी कोणी अशी हेरिंग इम्पेअर्ड मुलं असतील की त्यांना जॉब नाही आहे, सो त्याची एक लिस्ट बनवून आम्हाला जरी दिली ना, यू कॅन गिव्ह देम अ डिफरंट बेटर जॉब. हे त्याच्या मागचे कारण आहे. आता एक तुम्हाला सांगतो, ह्याच्यातनं आणखी एंटरप्राईज माझ्या डोक्यात काय आलं होतं की ह्या मुलांमध्ये ना डोळे चांगला असल्यामुळे क्रिएटिव्हिटी चांगली आहे. त्यांना एकच काम जर मी दिलं ना, ते मोनोटोनस ते सोडून जातं. मग एव्हरी टाइम दे डू डिफरंट जॉब. प्रत्येक वेळेस जरा वेगळं काम असतं, म्हणून त्यांना आवडतं. सेम तुम्ही गार्डनिंग जर बघितलं तर आम्हाला गार्डनिंगमध्ये पण हीच पोरं घ्यायची का, कारण प्रत्येक पान वेगळं, प्रत्येक फूल वेगळं, गोष्टी वेगळं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे डोळे चांगले पॉवरफुल असल्यामुळे तुम्हाला जर मी यांना सिक्युरिटीला बसवलं इन टर्म्स ऑफ विजिलन्स ऑफ दी ट्रॅफिक आणि ह्याच्यावर जर केलं आपण, सो दॅट्स अ डिफरंट प्रोजेक्ट. सो दिस इज काइंड ऑफ अ थॉट प्रोसेस टू डिझाईन दी सोशल एंटरप्राइज. म्हणजे उद्या जर मी असं म्हटलं की झेब्रा क्रॉसिंगला आपल्याला जर स्पोर्ट्समध्ये पुढे असेल तिथे फक्त आपण पुढे गेलं की जर फोटो निघणार आणि यांना एक टीव्ही लावून दिले समोर, अशी 10 टीव्ही खाली 10 टीव्हीवर, सो दे विल कॅप्चर दॅट मुवमेंट आणि त्याला लगेच बिल त्याच्या घरी. तेवढ्या स्ट्रॉंग लेवल आपण काम करू शकतो. सो दिस इज दी काइंड ऑफ